नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रेझेन्स पॉवर प्लेयर्समध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर जयदीप सोमवंशी यांना. ते सर्जन आहेत आणि मिनिमल इन्व्हेझिव्ह सर्जरीजमध्ये त्यांचा हातखंडा आहे. डॉक्टर आपल्या अतिशय अ, सांगायला अवघड अशा अनेक तक्रारींवर मार्ग शोधतात, सर्जरीज करून देतात आणि त्याही मिनिमल इन्व्हेझिव्ह. ते NIMHचे सेक्रेटरी आहेत आणि रोटरीचे प्रेसिडेंट आहेत. आपल्या वैद्यकीय अनुभवाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम ते करत असतात आणि समाजाला आपल्या विद्येचा, आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. भेटूया तर डॉक्टर जयदीप सोमवंशी यांना. नमस्कार डॉक्टर. पॉवर नमस्कार. प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इट्स अ प्लेजर मॅम. थँक्यू. तुम्ही सुरुवात केलीत नाशिक शहरातूनच आणि तुम्हाला समजा सायन्स ही साईड निवडण्यासाठी किंवा तुमचं स्पेशलायझेशन करण्यासाठी करिअरच्या सुरुवातीला काय काय चॅलेंजेसना सामोरं जावं लागलं? ओके. तर जन्मापासून सगळं शिक्षण वगैरे जे आहे ते नाशिकमध्ये झालं. ओके. पण घरात सगळं मेडिकल एज्युकेशनविषयी वातावरण होतं. आई वडील दोघेही डॉक्टर होते. ओ. दे आर जनरल फिजिशियन्स आणि गेल्या 42 इयर्सपासून ते नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहे. बरं. सो तेच वातावरण सगळं घरात असल्यामुळे इट वॉज लाईक प्री डिसायडेड की मी डॉक्टर होणार. पण जेव्हा मी ॲक्च्युली मेडिकल फील्डमध्ये गेलो माझ्या अंडर ग्रॅज्युएशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, मला जाणवलं की सर्जरी ही फील्ड अशी आहे की ही मला हवी आहे. कारण एक त्याच्याबद्दल एक बिईंग अ सर्जन थोडंसं डेअरिंग काम असतं, त्याचं थोडंसं त्याचं अप्रूप एक आपल्याला वाटतं. त्यामुळे आय वॉन्टेड टू गो इन टू सर्जिकल फील्ड आणि त्यामुळे हळूहळू त्या फील्डमध्ये मी जात गेलो. आणि माझं जे बेसिक मेडिकल एज्युकेशन आहे ते मोस्टली सगळं पुण्यात झालं. आणि त्याच्यानंतर मी अनेक वर्ष मुंबईतसुद्धा काम केलं. 2-3 वर्ष मी मुंबईत होतो. अँड आफ्टर दॅट आय हॅव कम टू नाशिक नाव. आणि आता गेले 8 वर्ष झाले आमचं क्लिनिक नाशिकमध्ये तुम्ही established आहे. परदेशातही बरंच शिक्षण घेतलं? हो, मी इटलीमध्ये होतो काही दिवस. तर तिकडे जे ॲडव्हान्स टेक्निक्स असतात कोलोरेक्टल प्रोसिजर्सच्या, त्या मी तिकडे जाऊन शिकलो. म्हणजे जे पायोनियर्स होते, ज्यांनी हे ॲडव्हान्स्ड मेकॅनिझम्स त्याच्यामध्ये आणले, बरं. टेक्निक्स जे आहेत नवीन नवीन, त्याच्यासाठी मी काही दिवस तिकडे घालवलेत. मला इतका मोह होतोय असं म्हणायचं. आमच्या फील्डमध्ये म्हणजे मी ॲक्टर आहे, तर आमच्याकडे नेहमी घरातलं कोणी ॲक्टिंगमध्ये असेल तर त्यांना नेपो किड्स म्हणतात. पण कुठल्याही डॉक्टरला नेपो किड बनण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कारण तुम्ही जोपर्यंत शास्त्रशुद्ध शिक्षण घेत नाही, त्यात एक्सेल करत नाही, राईट. तोपर्यंत तुम्ही पेशंट्सना ट्रीट नाही करू शकणार. एक्झॅक्टली. आणि ते नेपो किड्स म्हटल्यापेक्षा ती कल्चरच तुमच्या घरात अशा पद्धतीचं तयार होतं ना की यू फील समथिंग अबाउट दॅट फील्ड आणि मग तुम्ही त्याच्यात जातात. पण मग माझ्या वडिलांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं, मी जनरल फिजिशियन आहे, आय वॉन्ट यू टू डू समथिंग डिफरंट. बरं. तू माझ्या ताटात जेवायला नाही बसायचं. तर त्याच्यामुळे मी वेगवेगळा सर्जिकल फील्ड निवडला. ते कसं काय निवडलं? कारण काय मला कुतूहल याचं आहे की आई वडिलांची चांगली प्रॅक्टिस चालू असेल कदाचित, तर मोह असा होतो की तेच पुढे नेऊया, आईबाबांना रिटायर करूया. तर तुम्ही हा इन्व्हेझिव्ह डिसिजन हा कसा घेतलात, म्हणजे ते त्या सर्जरीजकडे जाण्याचा? आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलो, मी सर्जरीला ॲडमिशन घेतली, हां. जनरल सर्जरीला. आणि तिकडे गेल्यावर आम्ही पाहिलं की जे काही सगळे स्टुडंट्स असतात ना, त्यांना सगळ्यांना मोठमोठ्या सर्जरीज करायच्या असतात, लॅप्रोस्कोपीज, लॅप्रोटॉमीज हे. आणि हा जो फील्ड होता कोलोप्रॉक्टॉलॉजीचा, दिस वॉज अ लिटल बिट इग्नोर्ड किंवा थोडासा टॅबू समजला जाणारा फील्ड होता. कारण आमच्याकडे काय म्हणतात, इफ यू वॉन्ट टू डिफेम अ सर्जन, तुम्ही त्याच्याकडे फिस्च्युलाच्या केसेस पाठवा. बिकॉज हाय रिकरन्स, पेशंट सॅटिस्फॅक्शन कमी, पेन वगैरे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बट नंबर ऑफ पेशंट्स मॅम इतके होते की आय थॉट की दिस इज समथिंग, इकडे काहीतरी वेगळं झालं पाहिजे. आणि कसं होतं, मोठ्या सिटीजमध्ये सगळ्यांना ह्या गोष्टी ॲक्सेसिबल असतात, पण लहान शहरांमध्ये लाईक नाशिक इज अ टायर 2 सिटी, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीच खूप इझिली ॲक्सेसिबल नसतात लोकांना. त्यामुळे पुण्याकडे, मुंबईकडे जायची वेळ त्यांना येते. आणि क्वॅकरी खूप असल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात. आय थॉट मी आता हे सगळं शिकलो आहे, त्या फील्डमध्ये मी आलो आहे, माझ्या बॉसेसनी मला ट्रेन केलं आहे, तो आय शुड ब्रिंग दिस टू माय सिटी. त्याच्यामुळे आपण याची सुरुवात केली आणि मोस्ट ॲडव्हान्स्ड अंडर वन रूफ कोलोप्रॉक्टॉलॉजी क्लिनिक आपण नाशिकमध्ये स्टार्ट केलं गेलं. फॅन्टॅस्टिक. डॉक्टर, पाईल्स किंवा फिस्टुलाबद्दल लोकांमध्ये अजूनही संकोच आहे. त्याबद्दल ओपनली सांगत नाहीत माणसं. तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी पुढे येऊन स्वतःच्या समस्या ॲड्रेस करण्यासाठी
काय मनात ठेवलं पाहिजे? तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? कसं असतं, आपल्याकडे एक पद्धत आहे की गुदगत जे आजार असतात, ज्याला ॲनल रिजनचे आपण डिसिजेस म्हणतो, तिच्यात अनेक प्रकार असतात. 8-10 प्रकारचे वेगवेगळे आजार आहे. अगदी रेंजिंग फ्रॉम पाईल्स, फिशर, फिस्चुला, कॉन्स्टिपेशन ते तिकडचे कॅन्सरपर्यंत, प्लस कोलॉनचे काही डिसिजेस असतात. पण लोकांचा असा समज झाला आहे त्या जागीचा कुठलाही प्रॉब्लेम झाला त्याला मूळव्याध हे लेबल केलेलं आहे. हां, बरोबर. पण त्याचं अचूक निदान होणं पहिले गरजेचं आहे. आणि हा तर पहिला इश्यू येतो. दुसरा, लोकांमध्ये इग्नोरन्स असतो. बरेच दिवस अंगावर काढतात. आजार जोपर्यंत गंभीर स्वरूप धारण करत नाही तोपर्यंत ते कन्सल्ट करत नाही. दुसरं म्हणजे फिअर. पूर्वीच्या काळी याचे जे ऑपरेशन्स व्हायचे की याच्यामध्ये खूप पेनफुल असतं, रिकरन्स होतो, ब्लिडिंग खूप होतं, कंट्रोल जातो, असे अनेक मिथ्स पसरलेले आहेत समाजामध्ये. बरोबर. आणि फिअर तर झाली एक, आणि एक लाज खूप वाटते लोकांना, स्पेशली लेडीजमध्ये, करेक्ट. की ते हे घरात सुद्धा पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये येऊ शकतात. इक्वली होतात ना. ओ, म्हणजे ह्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स नाही आहे. तुम्ही म्हणजे चर्चा फार तर ऐकलीये ती पुरुषांबद्दल ऐकलीये मी, त्यामुळे मला फार नाही, उत्सुकता लेडीज आर वाटते. इक्वली अफेक्टेड, किंवा काही काही केसेस मी मध्ये म्हणेल की जास्त अफेक्टेड आहेत. आणि हे आजार असे आहेत ना की 3 वर्षाच्या मुलापासून ते 95 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्या प्रकारचे पेशंट्स आमच्याकडे असतात. ओ, लेडीज आणि जेंट्समध्ये इक्वल त्याचा प्रादुर्भाव असतो. आणि असं पण नाही की लोअर सोशो इकॉनॉमिक क्लास आहे किंवा अगदी हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आहे, सगळ्यांमध्ये हा सापडतो. सो आमचा जो एक सर्वे असतो, 1 in 5 पीपल इज हॅव्हिंग सम इश्यू. बापरे. आणि प्रत्येक वेळेस सर्जरीज लागते असं नाही. त्याच्याबद्दल थोडासा अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. जसं आता गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसीज घेतात डोळ्यांच्या आजारांबद्दल, सर्वायकल कॅन्सरबद्दल, तसं रेक्टल कॅन्सर हा इतका वाढला आहे भारतात की त्याच्याबद्दल पण थोडंसं अवेअरनेस निर्माण झालं पाहिजे ऑन अ गव्हर्नमेंट लेवलसुद्धा. आणि आम्ही तर काम करतच आहोत. सो वी आर कंडक्टिंग मल्टिपल कॅम्प्स वगैरे, जसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये होतं आहे. वेन यू क्रॉस 40-45 तुम्हाला एक कोलोनोस्कोपी ही तपासणी करूनच घेतली पाहिजे, मॅन्डेटरी केलेली आहे. ओ, तसा अवेअरनेस आपल्याकडे अजिबात नाही. त्यामुळे मोठे मोठे आजार हे डिटेक्टच होत नाही अनेक वेळा, आणि मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पुढे जाऊन. बरोबर. मी तयार आहे तुम्हाला रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉईन व्हायला. आपण खरंच याच्याबद्दल चळवळ करूया. Sure ma'am. कारण जे करेक्ट तुम्ही सांगितलं की लाज वाटते याबद्दल बोलायला, पण त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं बिलकुल. आणि किंमत आपल्यालाच द्यावी लागते. राईट. त्रास आपल्यालाच होणार आहे. Perfect. न बोलून काहीच साध्य होणार नाहीये. त्यामुळे मोर पॉवर टू यू. you so कारण जे डिफेमिंग टॅक्टिक तुम्ही आयडिया सांगितलीत ते हो. कदाचित कॉलेज लेव्हलला असू शकेल हो. किंवा पोस्ट ग्रॅड डॉक्टर्समध्ये. पण जेव्हा प्रश्न आरोग्याचा येतो तेव्हा कुठलीच कॅटेगरी दुर्लक्षून चालत नाही, कारण माणसाच्या रोजच्या कम्फर्टमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. बिलकुल, बिलकुल. आता आपण बघतोय पोस्ट कोविड जरा जास्तच आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल बदलत चालली आहे. Yes. खूप बैठी कामं माणसं करतायत, Right. ऑनलाईन ऑफिसला जाऊ शकतायत, वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं आहे. आणि मग त्यांना कधीतरी वेळ मिळतो तेव्हा आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा एकदम 1.5 तास जिम करून यायचंय. Right. अशा 2 टोकाच्या बरोबर. ॲक्टिव्हिटीज जर होत असतील, पूर्ण बसून किंवा पूर्ण ओव्हर ॲक्टिव्ह, तर तुम्ही एकूण लोकांना काय सल्ला द्याल आपल्या फिटनेससाठी किंवा हे आजार होऊ नयेत यासाठी? आहार आणि विहार या 2 गोष्टी असतात जे आपण रेग्युलर लाईफमध्ये करत असतो. जेवढं तुमचं डाएट महत्त्वाचं आहे तेवढी तुमची लाईफस्टाईल पण महत्त्वाची आहे. आता आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात हे इश्यूज घेऊन, माझ्याकडे 70% पेशंट असे असतात जे मेडिसिनवर बरे होतात. फक्त 30% रुग्ण असतात ज्यांना सर्जरीची गरज पडते. तर जे मेडिसिनवर बरे होणारे असतात आम्ही त्यांना बेसिकली स्टार्ट विथ लाईफस्टाईल चेंजेस. त्याच्यामध्ये मी माझ्या पेशंट्सला 3F सांगतो. गुड फ्लुइड्स, गुड फॅट्स, गुड फायबर्स. हे तुम्ही जर मेंटेन केलं, फ्लुइड, फॅट, फॅट्स अँड फायबर. फायबर्स, फॅट्स इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि कसं असतं की कॉन्स्टिपेशन इज सेड टू बी मदर ऑफ ऑल डिसीजेस. तुम्हाला जर रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होतं आहे ना, तर हे काय असे अनेक आजार होणार नाहीत. आणि आमच्या केसमध्ये आम्ही जी प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये तर हे वाक्य 100% सत्य आहे. रोजचं रोज पोट साफ होणं, त्याच्यासाठी डाएट कसा पाहिजे. आमच्याकडे डायटिशियन्स अवेलेबल आहे जे तुम्हाला प्रॉपर गाईड करतात अकॉर्डिंग टू युअर प्रॉब्लेम्स. काहींना मेटाबॉलिक डिसिजेस असतात जसं डायबिटीज वगैरे, तर अकॉर्डिंगली आम्ही डाएट वगैरे सजेस्ट करतो. एक्सरसाइज कुठल्या प्रकारची पाहिजे. तुम्ही एकच एक फक्त रेझिस्टन्स ट्रेनिंग करता, इट इज नॉट इम्पॉर्टंट. अकॉर्डिंग त्याच्यात तुम्हाला अलॉंग विथ तुम्हाला थोडंसं कार्डिओ, थोडंसं स्ट्रेचिंग्स वगैरे हे पण झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचं कोलोरेक्टल जे सगळे इश्यूज आहेत हे तुमच्या पोटाच्या
गडबडीमुळे मेन झालेले असतात. बरोबर. तर डायजेशनसाठी इम्प्रूव्ह होण्यासाठी पण काही एक्सरसाइज आम्ही किगल्स वगैरे सांगतो. ओके. दोज आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कीगल एक्सरसाइज मी शिकलेली आहे, त्यामुळे मी Yes. अनेकदा करत असते. मला बरोबर. एक कधी कधी अंडर कॉन्फिडंट वाटायचं. मोठा Right. प्रवास असेल येस. तर मला असं वाटायचं बापरे, कारनी गेलेलं बरं, कारण आपण आपली कार थांबवू बरोबर, शकतो. बरोबर. पण नंतर मी केगल एक्सरसाइज शिकले राईट. तर इट हेल्प मी क्वाईट अ लॉट. इट्स व्हेरी पॉवरफुल. होय की नाही? कारण डेफिनेटली. ते केल्याने माझं मलाच बरं वाटलं की हो. आय एम एबल टू हँडल Definitely. माय सेल्फ. फिजिओथेरपीचा पण तेवढाच रोल आहे बर. त्याच्यामध्ये. आणि किगल्स वगैरे कसं असतं, लोकांना वाटतं हे फक्त पुरुषांसाठी आहे का, आणि त्याच्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग्स बरेच आहेत. बरोबर. पण वी हॅव अ इन हाऊस फिजिओथेरपिस्ट दॅट गाईड्स यू फॉर दिस इश्यूज ऑल्सो. कारण कॉन्स्टिपेशन हे हा जो प्रकार आहे हा 2 आहेत, म्हणजे याच्यात 2 प्रकार येतात. एक आहे फंक्शनल, जे तुमचं पचन बिघडल्यामुळे होणारे आजार आहेत, ओके. कॉन्स्टिपेशन आहे. आणि दुसरं आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे तिकडची शरीररचना अशा प्रकारची बदललेली आहे की मल बाहेर पडायला अडथळा निर्माण होतो. तिकडे पॉकेट्स तयार होतात, बरोबर. तिकडचे स्नायू कमजोर झालेले असतात. अशा वेळेस ठीक आहे, मेडिसिन तर आपण घेतोच, पण ऑलवेज मेडिसिनच काम करेल असं नाही. जिकडे शरीररचना बदललेली असते तिकडे आपल्याला एक तर सर्जिकल इंटरव्हेन्शन आणि कुठेतरी मध्ये फिजिओथेरपी पण त्याला लागते. तर त्या पद्धतीने सुद्धा आम्ही गाईड करत असतो. तुमच्या इन्स्टिट्यूटच्या नावाबद्दल परत एकदा सांगाल? इट्स पॅनेसिया क्लिनिक. ओके. पॅनेसिया इज अ ग्रीक वर्ड. त्याचा अर्थ असा इट इज रिप्रेझेंटेड बाय अ ट्री. बर. त्याच्यामध्ये की तुमच्या सगळ्या आजारांवरचं सोल्युशन तुम्हाला इकडे मिळेल अंडर वन ट्री. अंडर वन ट्री. सो वी आर पॅनेसिया फॉर कोलोरेक्टल डिसीजेस. हाऊ नाईस. आणि काय काय अटेंड केलं जातं? म्हणजे अर्थातच तिथे ओपीडी असू शकेल कदाचित, आणि अजून काय काय आहे? OPD आहे आणि इन हाऊस आमच्याकडे लॅब्स आहे, फार्मसी आहे इन हाऊस, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन्स अवेलेबल आहे. अँड इट्स अ क्लिनिक. आम्ही तिकडे सर्जरीज नाही करत. ओके. पण सर्जरीजसाठी आय एम अटॅच टू मल्टिपल युनिट्स इन नाशिक. सो पेशंटच्या सोयीनुसार, त्यांच्या कुठल्या भागात राहतात त्याच्यानुसार आम्ही त्या सर्जरीज करत असतो. ओके. आणि आमच्याकडे मिनिमल इन्व्हेजिव्ह सगळ्या प्रोसिजर्स आहे. म्हणजे आम्ही हे जे लेझर्स वगैरे करतो याच्यासाठी हॉस्पिटल स्टे जास्त नसतो. बऱ्याचदा आम्ही सकाळी पेशंटला ॲडमिट करतो, संध्याकाळी घरी सोडून देतो. आणि प्रोसिजर्स इतक्या छोट्या आणि इझी झाल्यात आज टेक्निक्समुळे की पेशंट अगदी 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याचं रुटीन वर्कसुद्धा चालू करू शकतो. ओके. किती रिलॅक्स्ड वाटतंय हे ऐकताना, कारण एक त्याच्याबद्दल संकोच तर झालाच, पण भीती वाटते. Right. आणि असं वाटतं की माहिती नाही किती दिवस लागतील, आता त्याचे परत परत सिटिंग्ज असतील. Right. तर जर विश्वासाने आपल्याला कुठलाही त्रास असला तर त्याच्या प्राथमिक वेळीच जर पेशंट्स तुमच्याकडे आले मार्गदर्शनासाठी, तर मला असं वाटतं की अनेक, आणि तुम्ही बोलताना म्हणालातही की प्रत्येकाला सर्जरीची गरज नसते. आता या क्षेत्रात जे काम करणारे तरुण डॉक्टर्स आहेत त्यांचा अप्रोच कधी कधी बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह वाटतो, आणि असं भीती वाटते की फाटफाट ते सोल्युशन्स सांगतात. तर पेशंट्सपेक्षा या डॉक्टर्सना तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण आता यू आर एस्टॅब्लिश्ड इन दिस फील्ड. तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या पेशंट्सना ट्रीट केलेलं आहे, बरं केलेलं आहे. तर जे डॉक्टर्स इतर शहरांमध्ये काम करतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? माझ्या क्लिनिकला माझ्याकडे पर्सनली स्टुडंट्स बरेच आहेत. ओके. शिकायला माझ्याकडे असतात. आणि सगळ्यांना मी म्हणजे ट्रेनिंग तर होतंच, पण त्याच्याबरोबर प्रोफेशनली आणि पर्सनली माझे त्यांना सजेशन्स असतात. प्रोफेशनली ऑलवेज गो फॉर एक्सिलन्स. तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन पेशंटसाठी काय करू शकतात, कारण प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. तर तुम्ही गो फॉर एक्सिलन्स. तुम्ही जे काही शिकलात त्याच्यात अजून तुम्ही बेटरमेंट आणत जा, हे पहिले असतं. दुसरं म्हणजे पेशंटबद्दल एम्पथी असणं खूप गरजेचं आहे, करुणा असणं गरजेचं आहे. कारण तो कुठल्या वेदनेतनं चालला आहे एक तर त्याला माहिती आणि त्याच्या डॉक्टरला माहिती. बरोबर. त्याच्यामुळे तो एक फॅक्टर असतो जो खूप हेल्प करतो. माझा फोन मॅम सकाळी 6 वाजेपासून वाजायला सुरुवात होतो, बिकॉज तेव्हाच लोकांना प्रॉब्लेम्स यायला लागतात. आणि त्यामुळे सकाळचे फोन्स माझे असतात. आणि जेव्हा माझं क्लिनिक्स वगैरे स्टार्ट होतात, माझे स्टुडंट्स आर अटेंडिंग, आणि मुद्दामून मी पेशंट्स जे आपण ऑपरेट केलेले आहेत मी त्यांना सांगतो की यू आर गोइंग टू हँडल दिस पेशंट. म्हणजे त्याला त्याची A to Z सगळी माहिती असते अँड हाऊ टू मॅनेज दॅट पेशंट हे त्यांना कळतं. दुसरं, तुम्ही या फील्डमध्ये आलेले आहात, इट इज अ व्हेरी ल्युक्रेटिव्ह फील्ड नाव. आणि ठीक आहे, तुम्ही पैसा वगैरे भरपूर कमवा, पण अनेक रुग्ण असे असतात की ज्यांच्याकडे एक आजारपण आले की पूर्ण घराचे तुमचे सेव्हिंग संपून जातात. तर कीप इट मिनिमली, म्हणजे जेवढं कमीत कमी तुम्हाला याच्यात करता येईल. आणि आमचं एक आहे की मंथली आम्ही एक स्पेसिफिक कोटा असतो आमचा की वी आर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ते पेशंट्स ऑपरेट करत असतो. तर असं तुमचं एक
समाजाबद्दल जे देणं आहे ते सुद्धा कुठेतरी ते आपण करत असतो. सो दिस इज हाऊ आय वुड लाईक टू ॲडवाईज द यंग सर्जन्स हू आर कमिंग इन टू दिस फील्ड. मला हा संवेदनशील सल्ला खूप आवडला, कारण पैसे तर सगळेच जण मिळवू शकतात, त्या पलीकडे जाऊन उकळू शकतात, कारण डॉक्टर्सना कसा एक्झॅक्टली. उलटा प्रश्न आपण विचारणार. पण त्या पलीकडे आपल्या मनात करुणा असणं खूप हा गरजेचं एक आहे. खूप म्हणजे ही कॉन्सेप्टच मी कितीतरी दिवसांनी ऐकली एका डॉक्टरकडून, एका सर्जनकडून. डॉक्टर जयदीप, तुमचा पॅनाशिया नावाचा वृक्ष खूप खूप मोठा होऊ दे. थँक्यू सो तुमच्या त्या वृक्षाखाली कितीतरी पेशंट्स बरे होऊ देत आणि तुम्हाला जितकी संपत्ती मिळेल त्याच्या लाख पटीने आशीर्वाद मिळत राहतील या सगळ्या पेशंट्सचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे. तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.